नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यात आपण आपल्यापेक्षा घरातल्या लहान मुलांची जास्त काळजी घेतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला जनावरांमध्ये वासरांची काळजी थोडी जास्तच घ्यावी लागते. कारण मोठ्या जनावरांपेक्षा उन्हाचा ताण सहन करण्याची ताकद वासरांमध्ये कमी असते आणि त्यांची काळजी घेतली नाही तर ते त्यांच्या जीवावर बेतू शकतं. मग कशी घ्यायची ही काळजी हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वासरांवर उन्हाचा ताण केव्हा येतो तर जेव्हा तापमान वाढतं तेव्हा. गोठ्यात जास्त गरम व्हायला लागतं, पाणी कमी पडतं किंवा आहाराचं नियोजन चुकलं की ताण येतो आणि उष्माघाताच्या घटना घडतात. त्यामुळे आपल्याला वासरांच्या आहाराचं, पाण्याचं आणि गोठ्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिले तर वासरांच्या आहाराबद्दल जाणून घेऊयात. कारण बाकी गोष्टींपेक्षा वासरांचा आहार वेगळा असतो. वासरं 3 महिन्यांपर्यंत दूध पितात, त्यामुळे त्यांना दूध आणि पाणी आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून द्यायचंय. शक्यतो दिवसातून 3 ते 4 वेळेस तरी वासरांना दूध द्यायचंय. आता ज्या वासरांना आपण चारा द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या आहाराचं नियोजन पाहूयात. चाऱ्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवायचंय. मुळात चारा हा सहसा कोवळा असावा. तसंच वासरांना ऊर्जेची गरज असते, त्यामुळे त्यांना योग्य प्रमाणात कॉन्सन्ट्रेटेड फूड म्हणजेच पेंड पशुखाद्य द्यायचंय. बऱ्याचदा शेतकऱ्यांची धारणा अशी असते की वासरांना पेंड देऊ नये, पण असं न करता वासरांना त्यांच्या वजनानुसार दररोज 10 ते 15 ग्रॅम तरी पेंड द्यावी. तसंच जनावरांच्या आहारात थोडा गूळ आणि मीठही 1% प्रमाणात द्यायचंय. त्यामुळे वासरांमधला उन्हाचा ताण कमी होतो आणि गुळामुळे त्यांच्यातील सहनशक्ती वाढते. उन्हाळ्यात आपल्याला माठ आणि फ्रीजमधलं गारगार पाणी प्यायला आवडतं. तसंच जनावरांनाही स्वच्छ आणि थंड पाणी दिवसभर उपलब्ध करून द्यायचंय, पण ते अतिही थंड नसावं. जनावरांच्या पाण्याचा हौद सावलीतच असायला हवा. वासरांना दिवसातून किमान 4 ते 5 वेळेस गार पाणी पाजायचंय. याशिवाय वासरू जिथे दिवसभर राहतात तिथल्या गरम वातावरणामुळे वासरांवर उन्हाचा ताण येतो. त्यामुळे उन्हाळ्यात गोठ्याचं व्यवस्थापन करणं, तो गार ठेवणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी गोठ्यात पहिलेच पंखे आणि फॉगर्स लावावेत. गोठ्यात जनावरांची फार गर्दी करायची नाहीये. ज्या बाजूने गोठ्यात ऊन येतं तिकडून सूर्यकिरण रोखणारी शेडनेट लावायची आहे आणि दुपारच्या वेळात शेडनेटवर पाणी टाकायचंय. शेडनेट ऐवजी गोणपाटही वापरता येतं, पण खरं तर उन्हामुळे गोठ्याचं छप्पर जास्त गरम होतं. त्यामुळे गोठा थंड ठेवण्यासाठी गोठ्याच्या छपरांवर आच्छादनाचा वापर करायचा आहे. ज्यावेळी ऊन जास्त असतं त्यावेळी दिवसा वासरांच्या अंगावर पाणी टाकायचंय, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहील. या सगळ्या बेसिक काळजींमुळेही वासरांवरचा उन्हाचा ताण कमी होऊ शकतो. पण त्याच्यासोबत वासरांना त्यांच्या वेळापत्रकानुसार लसीकरण करायचंय. दर 3 महिन्यातून एकदा तरी जंतुनाशक द्यायची आहेत. सहसा शेतकरी गाय आणि म्हशीच्या नर वासरांकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण असं न करता दोन्ही वासरांची उन्हाळ्यात समान काळजी घ्यायची, असा सल्ला लातूरच्या रेणापूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर GS निटुरे यांनी दिलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या वासरांची काळजी घेण्यासाठी आणखी कोणत्या ट्रिक्स वापरता का, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.